दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर चला आपण झणझणीत अशी रेसिपी बघूयात. त्यासाठी आपल्याला ताजी वांगी, चटणी आणि मीठ घ्यायचं आहे. सगळ्यात आधी वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे असे 4 काप पाडून घ्यायचे आहेत. ते चटणीमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं असतं, पण आपण ते वांग्यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे त्यात अजून थोडं मीठ ॲड करायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ती पूर्ण चटणी व्यवस्थित अशी त्या वांग्यामध्ये भरून घ्यायची आहे. लगेच गॅसवरती कढई ठेवायची आणि तेल तापायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये सगळी वांगी टाकून घ्यायची आहेत. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वरतूनही त्यावरती चटणी टाकू शकता आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये त्याला असं हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे ती वांगी शिजवून आपल्याला घ्यायची आहेत आणि तेलाचा वापर जरा जास्तच करायचा, कारण आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहोत. तेलामध्येच त्याला फ्राय करणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता वांगी व्यवस्थित अशी शिजलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच वांगी करून बघा, तोंडाला नक्कीच चव येणार आणि ही वांगी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता.